जय श्रीराम. तर आज आपण 3 पेअर ॲनालिसिस करणार आहे फक्त आणि ते पण डीपमध्ये ॲनालिसिस करणार आहे. तर बघूया आपण. पहिला पेअर आहे युरोकॅड. युरोकॅडमध्ये जर आपण बघितलं तर मार्केट एकाच रेंजमध्ये आहे, म्हणजे चॉपी सिनरीमध्ये आहे आणि एक्झॅक्टली ह्या सपोर्टपासून मार्केट वर उठलंय. जिथं की प्रिव्हियसली मार्केट जिथून एक सपोर्ट प्रिव्हियसली ज्या पॉईंटपासून वर गेलं त्याच पॉईंटपासून आता मार्केट वर आलं. ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी पण इथं म्हणू शकताय की त्यानं एक ओपनिंग क्लोजिंग घेतली घेऊनच मार्केट वर आलंय, का तर इथूनच एक अप मूव्ह आलेला. तर आपण 3 मंथ मध्ये बघूया. 3 मंथ मध्ये जर आपण बघितलं तर मार्केटने ह्या रेंजचा ब्रेकआउट केला. तर काय व्हिडिओ म्हणा ह्या रेंजचा ब्रेकआउट दिलाय आणि एक मुवमेंट तयार करायला लागले. तर इथून आपण फिब लावला इथून लावणं टॉप टू 38% रिट्रेसमेंट झालेलं आहे. 5 वाजता ऑफिसला यायचं का? कशाला? मला एक्झिबिशन बघायचं जरा. घरात नाही. अरे ऑफिसला कोण नाही. सांग की गिरीश बरोबर. बरोबर. वरून जर आपण फिब लावली तर 0.5 0.6 मध्ये खेळून नंतर एक त्याने ब्रेकआउट दिला. तर टाइम स्पेंड एरिया पण आहे का, तर इथं 2 कॅन्डल थांबलेल्या, त्यामुळे ही हा रेजिस्टन्स महत्वाचा होता आपल्याला. आणि त्याने EMA वर पण EMA चा पण सपोर्ट घेते मार्केट. जर आपण मंथली मध्ये ॲनालिसिस करायला गेलो तर मंथली मध्ये हा एक रेजिस्टन्स आहे मार्केटसाठी, युरोकॅडसाठी, जिथून की मार्केटने एक रेजिस्टन्स रिॲक्ट करत होता आणि मार्केटमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर इथं चालेल. इथं लोअर लो पण होता, त्याच्यानंतर इथं लोअर हायर हाय म्हणायला लागला, हायर हाय, आणि त्याचा ब्रेकआउट भेटला. आता इथून एक रेंज क्लिअर आहे, ती पण ह्या पॉईंट पर्यंत एक रेंज क्लिअर आहे की ज्याला आता मार्केटनं एक्झॅक्टली टच केलंय. एक्झॅक्टली टच केलंय. हेच रेंज एक मार्केटसाठी रेजिस्टन्स ऍक्ट करते. वीकली मध्ये जर आलो आपण तर वीकली मध्ये मार्केट हायर हाय क्रिएट करते आणि जर इथं बघितलं तर 38 पासून एक मार्केट रिजेक्शन घेतलंय मार्केटमध्ये वीकलीमध्ये. डेली मध्ये जर बघितलं तर एक्झॅक्टली त्याच पॉईंट पासून 10 मिनिट 38 पासून मार्केटनं रिजेक्शन घेतलंय डेली मध्ये जर बघितलं. आणि वीकली मध्ये EMA पण डेलीत जर आपण बघितलं तर डेली मध्ये हायर हाय विथ रिट्रेसमेंट आणि इथे एक एंट्री प्लॅन होऊ शकली असती, जी की ह्या पॉईंटला जरी घेतली असती तरी 100 विप्सचं आपलं टार्गेट डन झालं असतं. वरून एक लोअर लो बनवते, पण मार्केट बुलिशच आहे. थोडा अजून खाली येऊन नंतर वर जाऊ शकतो.
ह्याचं टार्गेट इथपर्यंत आहे. म्हणजे विकलीमध्ये मार्केट अजून 150-150 मुवमेंट करू शकते. हाय हायर हाय पण होतच मार्केटवर चाललंय. इथून जर एक क्यू लावली तरी युरो कॅड आपलं फुल बुलिशच आहे. JPY USD आपण बघूया. JPY USD फुल बेरिश स्ट्रक्चर आहे. 6 मंथ मध्ये 3 मंथ मध्ये पण लोवर लो बनवतच मार्केट खाली चाललंय आणि मार्केटनं इथली लिक्विडिटी टाईप घेतलेली आहे. अजून क्लोजिंग नाही झाली पण लिक्विडिटी या झोनची तर इथूनच प्रिव्हियसली परत एक मोठा एक फॉल आलता. राईट लिक्विडिटी घेतल्या मार्केटनं आणि खाली यायला लागले. म्हणजे इथून ज्यांची सेलिंगची पोझिशन होत्या त्यांच्या लिक्विडिटी घेतल्या आणि खाली यायला लागले. तर विकली मध्ये जर बघितलं तर विकली मध्ये एक डोजी टाईप कॅन्डल म्हटलंय जिथं की आपण आपली हाफ वीक स्ट्रॅटर्जी लावून ट्रेड प्लॅन करू शकतोय. मार्केट थोडं वर येईल इथून एक फॉल दे का तर इथं लिक्विडिटी मार्केटनं ग्रॅप केल्या मंथलीची लिक्विडिटी आहे आणि EMA पण ट्रिगर केलाय. डेलीला जर आपण बघितलं तर डेली मध्ये फिप पण आहे आणि 0.5 0.6 आणि EMA पण आहे. 4 आवर मध्ये जर आपण बघितलं लोवर मार्केटने इथं चेंज केलं. तर मार्केटनं हायर हाय बनवायला चालू केलं. सेकंड हायला इथपर्यंत मार्केट येऊ शकते. इथून एक फॉल असा एक्सपेक्ट करू शकते. JBB कॅड प्रिव्हियसली सपोर्ट पासून वर आले एक हाय बनवलाय त्यानं लो न बनवता हाय बनवलाय. त्याच्यामुळे याचे स्ट्रक्चर तर 6 मंथ मध्ये हायच आहे. हायर हायच आहे. 3 मंथ मध्ये मार्केट बुलिशच आहे. 6 मंथ मध्ये EMA चा पण ट्रॅक काढून दिलाय. 3 मंथ मध्ये ही पॉइंट एक रेजिस्टन्स रिॲक्ट करतोय जो की 6 मंथची अनवॉन्टेड आहे. ही अनवॉन्टेड आहे. मंथली मध्ये जर आपण बघितलं मंथली मध्ये हायर हाय स्ट्रक्चर बनवत मार्केट वर निघाले. ह्या रेजिस्टन्सला ह्या पॉइंटला मार्केटनं रेजिस्टन्स रिॲक्ट करते. आणि प्रिव्हियस कॅन्डल पण मधली स्थिती देऊन थांबले. इथनी बुलिश होती तो ब्रेक करते तिथे हे कॉन्सेप्ट लागतोय.
3 मंथ मध्ये मार्केट रिटेस्टमेंट आलेली नाही अजून. रिट्रेसमेंटला मार्केट येईल थोडा. विकली मध्ये बघूया आपण. विकली मध्ये हायर आहे बनवत वर निघाले. इथून एक लो बनवायला लागले मार्केट हाय न बनवता. जर लो बनवला तर हा रेजिस्टन्स एरिया आहे. रेजिस्टन्स एरियाला डबल टॉप पॅटर्न होईल आणि फॉल येऊ शकतोय. का तर डेलीत जर तुम्ही बघितलं तर हायर आहे, सप्पई हायर आहे पॅटर्न तयार झालाय. इथं जर हाय न बनवता इथं लो बनवला तर इथून मार्केट एक चांगलं फॉल करू शकतंय. तर तुम्हाला आपलं अनालिसिस कसं वाटतं हे नक्की सांगा.